सन्माननीय क्रांतीपीठावरती विराजमान असणारे या सत्राचे तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष दीपा मॅडम, संध्या मॅडम, आमचे मित्र रमेश पिसे साहेब प्राध्यापक आहेत, सय्यद साहेब आणि डोंगरे साहेब, हे जेवणानंतरचं सत्र आहे. याचं बहान जाण मला आहे. आवाज व्यवस्थित येतो असावा. मी तेच मुद्दे परत रिपीट होतील असं बोलणार नाही. काही गोष्टी सूचक बोलेन, काही गोष्टी स्पष्ट बोलेन, काही गोष्टी इशारामध्ये बोलेन, म्हणजे कोड लँग्वेज ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये आपण कधीच फारशा प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात काम झालं नाही, करू शकलो नाही. इतिहासाचा धांडोळा घेत असताना ह्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या का, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस असं येतं. मग ते उत्तर आपण पुढं घेऊन जाताना मधल्या काळामध्ये ते आपलं फेल्युअर ठरतं हे वास्तव स्वीकारलं की खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय समाज व्यवस्थेतली चळवळ समजायला मदत होते. आणि तुम्ही सगळेच चळवळ जगत असणारे लोक आहेत. याही पुढं जाऊन मी सांगेन, निर्मिती चळवळीमधून झालेली आहे. प्रत्येक कृतीत विचार मांडण्याच्या पद्धतीमध्ये चळवळ आणि चळवळ हा मुद्दा आहे. भारतासमोर असणाऱ्या किंवा भारतीय समाजव्यवस्थेसमोर असणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ज्या प्रादेशिक स्वरूपात किंवा सामाजिक स्वरूपात, राष्ट्रीय स्वरूपात किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये जे दुष्परिणाम तयार झाले, ते दुष्परिणाम फक्त हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातच झाले का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. याहीपेक्षा खूप मोठी व्याप्ती आहे. आणि मग ती व्याप्ती कुठं आहे, तर जसा मगा उल्लेख झाला, गर्भधारणा झाली, मी तर म्हणेन त्याही पूर्वीपासून या प्रश्नाची व्याप्ती झाली, सुरुवात झाली आणि दी एंड झाला. तरी त्याच्यानंतरची जी समाज व्यवस्थेमधली हेळसांड किंवा जी प्रक्रिया होते, जास्त ह्याच्यावरती बोलत नाही. हे महाराष्ट्राचं, भारताचं, पर्यायाने काही राष्ट्रांमधल्या सामाजिक व्यवस्थेचं ते वास्तव आहे. तर या बाकीच्या समस्यावरती पण आपल्याला बोललं पाहिजे. पण मी बाकीच्या सगळ्या समस्यावरती न जाता किंवा सामाजिक समस्या काय आहेत हे मी नव्यानं तुम्हाला सांगायची गरज नाही. तेच आज दिवसभर किंवा यापूर्वी तुम्ही पाहिलेले आहे. आर्थिक समस्यामध्ये मी थोडासा उल्लेख करेन की ज्या मुद्द्यांचा उल्लेख होणं गरजेचं होतं, की भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ज्या आर्थिक समस्या निर्माण झाल्या, त्या सर्व समस्येच्या मुळाशी राष्ट्रीय ध्येय धोरणं निश्चित करणारी नीती आयोग, जी कॉन्स्टिट्यूशनल नाही, त्या बॉडीचा, तसेच इंटरनॅशनल लेवलला ज्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून, सुरक्षा धोरणाचा भाग म्हणून जागतिकीकरण, खाजगीकरण आणि व्यापार, भूमंडलीकरण ज्याला म्हणतो, या गोष्टीचा डायरेक्ट इफेक्ट सर्व समाज व्यवस्थेवरती पडलेला आहे. व्यक्ती जीवनावरती पण पडलेला आहे, कारण व्यक्ती जीवन हा समाज घटकाचा भाग आहे. आपल्या कुटुंबावरती पण पडलेला आहे,
साधारणतः 10 वर्षापूर्वी कुटुंब व्यवस्थेतले प्रश्न आणि आताचे प्रश्न तुम्ही समोर आणले की या प्रश्नाचं उत्तर नक्की प्रभावीपणे आपल्या समोर येईल. ज्या राष्ट्रपुरुषांच्या विचारांना आदर्श मानून त्यांनी स्वीकारलेला भारत म्हणण्यापेक्षा त्यांना अपेक्षित असणारा भारत घडवण्याची जबाबदारी त्यांनी आपल्यावरती टाकली. चळवळीचा रथ मी या पॉईंटला आणून ठेवलेला आहे. जमल्या पुढं न्या, म्हणजे तुम्ही सिद्ध करा लायक बापाची पोरं आहात का, ही सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावरती टाकली. आणि नाही जमलं तर किमान हा पाठीमागं जाणार नाही याची सोय करा. बारीक सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टीची उत्तरे यामध्ये मिळत जातात. आजचा हा स्टेज, ज्याला विचार मंच म्हणतो, ज्याला क्रांती मंच म्हणतो, त्याच्या बॅनरवरती जर पाहिलं तर पहिलं वाक्य आहे शिका, शिक्षित करा, संघटित करा आणि संघर्ष करा. शिक्षित करायच्या पूर्वी पण स्पेस आहे थोडी, कुणाला करा हे पण सांगितलं आहे, सायलेंट आहे. तिथून बऱ्याच स्पेसमध्ये संघटित करा, कुणाला करा, का करा, कशा पद्धतीने करा, हे सगळं त्यांनी त्याचं कारण असं होतं. पाहिजे तर बाबासाहेब 1-2 वाक्यात अजून ह्याच्या पुढचा मेसेज देऊ शकले असते, आपले राष्ट्रपुरुष देऊ शकले असते, पण त्यांना आधुनिक युद्धनीतीचा भाग ज्याला म्हणतो, जी राजनीती आहे, पूर्वीच्या काळी युद्ध ही रक्तपाताने व्हायची, ती राज्यसत्ता मिळवण्यासाठी किंवा राजपाट हाकण्यासाठी. आताच्या निवडणुका हा त्याच युद्धनीतीचा भाग आहे, फक्त इथं रक्तपात होत नाही, बुद्धीचा, कौशल्याचा वापर केला जातो, करावा लागतो. ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी असते, लिटरसी असते, पॉलिटिकल लिटरसी आपल्या भारतामध्ये किती आहे हे मी नव्यानं सांगणार नाही. उद्या आकडेवारी काही मॅगझिनच्या माध्यमातून, जर्नलच्या माध्यमातून आपल्या समोर आले, आपण किती वाचतो हाही विचाराचा वेगळा भाग आहे. पण पुढं आल्यानंतर बाबासाहेब म्हणतात संघर्ष करा, मध्ये स्पेस आहे आणि पुढेही स्पेस आहे. कशा पद्धतीने करा संघर्ष, तर त्याच्या पूर्वी दोन्ही वाक्य दिलेत, शिकून संघटित होऊन संघर्ष करा. ज्या अगदी अनादी काळापासून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये विषमतावादी विचारांनी अखंड भारताला खंड खंड करून 15 राष्ट्रामध्ये विघटित केलं, तीच विषमतावादी विचारधारा आज या समाजात लोकशाही मार्गातून सत्तास्थानी जाऊन काम करत असलेली दिसते. ही सत्तास्थानी गेलेली लोकशाहीचा डिफेन्स करून किंवा ढाल करून, शिल्ड करून तिथं गेलेले आहे. आणि मी मगा जसं म्हटलो की आपण लायक आहोत का हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्यावरती सोडली. नव्हे तर सगळ्याच राष्ट्रपुरुषांच्या विचाराचा धागा सारनाथच्या अशोकस्तंभापासून अगदी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या समोर जे पिलर आहेत किंवा औरंगाबादचे लेणी जे आहेत त्यामध्ये जे कोरीव काम झालेलं आहे, अगदी अफगाणिस्तानमध्ये जो ब्लास्ट झाला तिथंपर्यंतचं काम असेल, जगाच्या वेगवेगळ्या राष्ट्रामधली जी ही मॉन्युमेंट आहेत, ज्याला स्मारक आहेत, ज्या मार्किंग आहेत, खुणा आहेत, हा एक वेगळा संदेश देतात. आपण तो सगळ्यांनी कशा पद्धतीनं घेता येईल हेही पाहिलं पाहिजे. आता माझा प्रश्न संपूर्ण सभागृहाला असा आहे की जसं मगा मी विचारलं की हे जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचे प्रश्नच फक्त आहेत का, तर त्याचं उत्तर मीच सांगितलं की नाहीत. याहीपेक्षा अजून बरेच प्रश्न आहेत, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. कारण आपली चळवळ ही सर्वव्यापी आहे आणि सर्वव्यापी क्षेत्रामध्ये आपल्याला एका स्ट्रॅटेजीने, टॅक्टीने काम करायचं असतं. स्ट्रॅटेजी ही गोपनीय असते, ती उघड केली की शत्रू जागा होतो, विरोधक जागे होतात.
या देशाच्या शक्ती जाग्या विरोधातल्या, या देशातल्या विरोधक शक्ती जाग्या होतात आणि आपल्याला ज्यांच्यासाठी संदेश द्यायचा असतो ती संदेश वहन करणारी माध्यमं कशा पद्धतीनं काम करतात हे मी तुम्हाला सांगणार नाही, कारण त्यांची चर्चा या मंचावरती व्हावी अशी माझी अजिबात भूमिका नाही. DNA मगाचा एक उल्लेख झाला की यांचा आणि त्यांचा संपूर्ण भारतीयांचा DNA एक आहे. कसा असू शकेल हो? हे वाक्य म्हणण्यामध्ये पण त्या महाशयांनी स्वतःला, स्वतःच्या विचारधारेला, स्वतःच्या ओरिजिनला या भारतामध्ये ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या षडयंत्राच्या गोष्टी आहेत, छुप्या ज्या गोष्टी आहेत, कूटनीतीच्या नावाखाली, राजनीतीच्या नावाखाली, अजून वेगवेगळ्या नावाखाली ज्या देशविरोधी कृती चालतात, समाजविरोधी चालतात, त्या कृतीवरती आपलं लक्ष असलं पाहिजे, तर हे दुष्परिणाम होणार नाही. मी मगा म्हणालो होतो तुम्हाला, मी एक प्रश्न विचारणार आहे की प्रश्न असा आहे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी इंडिकेट केलेल्या, आणि बाबासाहेब जिथं डायरेक्ट मेन्शन करू शकले नाहीत, घटनेमध्ये बऱ्याच गोष्टीची मजबुरी होती हे आपण पाहिलेलं आहे, त्या गोष्टी त्यांनी साहित्यामध्ये मांडल्या. बाबासाहेबांचं जे साहित्य आहे, ग्रंथसंपदा अखंड भारताला एक देणगी मिळालेली आहे. ती देणगी त्याही पुढं जाऊन काही गोष्टी त्यांनी जाहीर सभांच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत, काय व्हिडिओ क्लिप आपल्याकडे उपलब्ध आहेत तेही आपण पाहतो. याहीपेक्षा काही गोष्टी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या, चळवळीमध्ये काम करणाऱ्या सहकार्याच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत. आपला संदर्भ तिथेही असला पाहिजे, आपलं तिथंही वाचन असलं पाहिजे, तर त्या पद्धतीनं ते साहित्य आपल्याला समजून घेईल. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये या राष्ट्रपुरुषांनी फक्त इंडिकेट केलेल्या आहेत, आणि त्या गोष्टीवरती कधीतरी आपण एकत्र बसतो, कॅम्पच्या माध्यमातून असेल, ह्याच्यामध्ये त्या गोष्टीची आपण खुलेआम चर्चा केली पाहिजे. काय इंडिकेट आहे? म्हणून मी एक छोटा शब्द वापरला की या राष्ट्रपुरुषांना अपेक्षित भारत घडवण्याची जबाबदारी आपणाला आहे. तिथं जाऊन, उदाहरणार्थ सांगेन, या देशाच्या प्लॅनिंग कमिशनमध्ये आपला माणूस असला पाहिजे, तर भारतीयांचे प्रश्न तिथं मांडले जाऊ शकतील आणि ते प्रश्न परमनंटली सॉल्व व्हावेत ही भूमिका टाकली जाईल किंवा मांडली जाईल, ती रेकॉर्डवर येईल. दुर्दैव, मी प्लॅनिंग कमिशनचा अभ्यास केला असता या देशातल्या जनतेच्या प्रश्नांपेक्षा कमिशनच्या प्रश्नांवरती जास्त काम होतं. तुम्हाला ते सांगायची गरज नाही. दुसरा मुद्दा, प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली, इंटरनॅशनल ट्रीटीच्या नावाखाली या देशातल्या गव्हर्मेंट गोरगरिबांच्या टॅक्समधून बनलेले वेगवेगळ्या सेक्टरमधल्या मोठ्या इंडस्ट्री, अशा इंडस्ट्री कवडीमोल किमतीला हितसंबंध जोपासणाऱ्या बिझनेसमॅनला दिल्या जातात आणि त्या बदल्यात राजकीय सोय किंवा यंत्रणा राबवून घेतली जाते आणि परत सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे समीकरण संपूर्ण भारताला ज्ञात आहे. पण जे मिशन ज्या पद्धतीनं हँडल करायला हवं होतं ते मिशन त्या पद्धतीनं हँडल केलेलं नाही. मगाच्या सत्रातल्या अध्यक्षांनी एक खूप सूचक वाक्य बोलले. मला वाटतं तो शब्द किंवा ती संकल्पना आपल्यासाठी बरंच काय देऊन जाते, हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते बाकीच्यांचं पण असायला काय हरकत नाही की बामसेफ ही ऊर्जा निर्मिती ना, सोर्स ऑफ मुवमेंटचा सोर्स आहे आणि या मुवमेंटला आपण प्रॅक्टिकल ह्याच्याशी जोडलं पाहिजे. आज सकाळपासून मी ज्या ज्या वक्त्यांचं वैचारिक मंथन ऐकलं त्यामध्ये एक गोष्ट माझी फिट्ट झाली
की मी कॉलेज जीवनामध्ये असताना जे कॅम्प केले त्या कॅम्पमध्ये मला वाटायचं की मिस होत आहेत स्टुडंट असताना मी. पण आज पाहिलं सगळ्या वक्त्यांचे स्पीच हे पार्लमेंटरी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ते खूप बॅलन्स साधून प्रोग्रेसिव्ह होतं. आणि ही एक आमच्या बामसेपनी भारतातल्या समाजानं आपली चळवळीची कूस बदलल्याचा एक मोठा एव्हिडन्स आहे आणि तो आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन त्या दिशेनं काम केलं पाहिजे. मी तुम्हाला पुढे एक प्रश्न विचारलेला आहे कसे आणि काय. तर आपल्याला हे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत हे बदलण्यासाठी सत्तास्थानी गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण संघर्ष करायच्या पुढची जागा आतून ही ठेवलेली आहे. तो संघर्ष करून आपल्याला राज्यसत्तेत जायचं आहे आणि राज्यसत्तेत गेल्यानंतर समीकरण जुळवायचं आहे. दुसरी गोष्ट बामसेप ही एम्प्लॉईज लोकांची संघटना आहे. आपल्यामधले जे जे क्रीम आहे जे स्वतःबरोबर कुटुंबाबरोबर समाजाला राष्ट्राला काही देऊ शकतात ह्या लोकांचा पण वेगवेगळ्या पद्धतीनं कसा समावेश करून घेऊन काम करता येईल, आपली ताकद वाढवता येईल, आपल्याला बेरीज आणि मल्टिप्लिकेशन करता येईल तर आपण आपल्या टार्गेटपर्यंत 100% पोहोचू. कारण आपला पायाच इतका भक्कम आहे. आणि गंमत सांगतो आपला जो दुश्मन आहे देशाचा दुश्मन आहे तो नुसता आपलाच नाही तर देश का दुश्मन का जो स्ट्रक्चर आहे बेसिक पाया तो बेसलेस आहे. मी मगा जेवत असताना आपल्या सहकार्याबरोबर काय चर्चा करत होतो ते मुद्दे रिपीट करणार नाही पण बाकीच्यांना पण ऐकायला मिळाले पाहिजेत ज्यांचं ओरिजिनच इंडियन असू शकत नाही. हा पहिला बेस. दुसरी गोष्ट DNA तर असायचं कारणच नाही. तिसरी गोष्ट या देशातल्या ज्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटी झाल्या त्या ॲक्टिव्हिटीशी डायरेक्ट इनडायरेक्ट या संघटनेचा या लोकांचा संबंध आलेला आपल्याला निदर्शनास येतं. कारण मी मुंबई हायकोर्टसारख्या जबाबदार संस्थेमध्ये काम करतो. काही गोष्टी डिस्क्लोज करू शकत नाही कारण तो मला मर्यादेचा भाग आहे. पण या गोष्टींचा अभ्यास करत असताना काय गोष्टी तिकडे इंडिकेट होतात पण दुर्दैवानं त्यावरती काम होत नाही. कारण सत्ता राबवणारे आणि ज्यांच्यासाठी राबवणारे ते वरती आहेत आणि ज्यांच्यासाठी राबवायला पाहिजे ते विस्कळीत आहेत, असंघटित आहेत, जाणीव नाही, जागृती नाहीत, बऱ्याच गोष्टीचं हे आहे. आजही काही लोक या वैयक्तिक काही गोष्टींच्या बाबतीत संघटनाला हे करण्याचा प्रयत्न करतात. या देशाच्या दुश्मनाकडे वेगवेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी असते. उदाहरणार्थ मी सांगतो इतिहासातले 2 दाखले देईल. या देशात जेव्हा परकीय आक्रमण झालं तेव्हा ते परकीय आक्रमण या देशातल्या काही लोकांच्या सहकार्यानं किंवा या देशातल्या काही लोकांच्या आग्रहामुळं झालं. आणि मग तो वेळ जर पाहिला तर इथली जनता जेव्हा आपल्या हक्काच्या आणि अधिकाराच्या बाबतीत जागरूक झाली, संघटित झाली, संघर्ष करायला लागली आणि सत्तेची दावेदारी म्हणली तेव्हा वेगवेगळं वेपन हे करून उपलब्ध करून वेगळी स्ट्रॅटेजी आणून. कारण इतिहासावरून आपण शिकतो तशी ध्येय धोरणं आखतो. पण या देशाच्या दुश्मनाचं काम थोडंसं वेगळं आहे आणि मग हे वेगळी पॉलिसी आणतात. त्या काउंटर पॉलिसी आपण सगळ्यांनी शिकून घेतल्या पाहिजेत. अशा पॉलिसी जर शिकून घेतलो तर आपल्या राष्ट्रपुरुषांचं टार्गेट नक्की पूर्ण होईल. आणि ज्या विश्वासाने ज्या विश्वासाने म्हणा ज्या भरोशाने म्हणा राष्ट्रपुरुषांनी हा स्वतंत्र भारत आपल्याला दिला त्या भारतामध्ये आपण सगळे भाऊ अतिशय गुण्यागोविंदानं राहू. कारण भारताचं स्ट्रक्चर हे विविधतेतून एकतेचं आहे आणि हीच एकता आपल्याला वेगवेगळ्या यामधून दिसत असते. हा एक 64 घराचा खेळ आहे. 64 घरामध्ये आपल्याला प्रत्येक खेळाडू किंवा प्रत्येक प्यादं
वेगवेगळी चाल चालत असताना दिसते. संघटन जिंकण्यासाठी आपल्याला तशा पद्धतीनेही काम करावं लागतं, तर आपण यावरती मात करू शकतो. आपले राष्ट्रपिता ज्योतिबा फुले साहेब आपल्या सगळ्या समस्येचं मूळ अगदी 4 वाक्यात सांगून जातात, पण आपण विसरतो म्हणा किंवा अजून काय होतं माहीत नाही. या सगळ्या समस्येचं मूळ काय आहे तर विद्या आहे. विद्या नसल्यामुळं मती नाही, मती नसल्यामुळं त्यांच्याकडे गती आणि तशी नीती नाही, आणि म्हणून आपण पिछडे राहिलो किंवा पिछडे असे ठेवण्यामध्ये हे तयार झालं. आणि मग ह्याच्यासाठी काउंटर पॉलिसी, प्रत्येक पॉलिसीवरती आपल्याकडं रिसर्च झाला पाहिजे, डिस्कवरी झाली पाहिजे, संशोधन झालं पाहिजे. काही देशविघातक संघटनांनी मोहेंजोदडोमधल्या सांगाड्याचं DNA काढला आणि त्या DNAतून काय संदर्भ मिळतो का, आणि संशोधन आपल्यामधलंच एका भागानं समोर आणलं आणि सांगितलं नाही ते असं असं होत आहे. जर तसं असेल तर त्यावरती काय आपल्याला काम करता येईल, किंवा जर तसं नसेल तर त्यावरती काय काम करता येईल हे महत्त्वाचं आहे. इन शॉर्टमध्ये चळवळ आपण आपल्या वैयक्तिक जीवनापासून, कौटुंबिक जीवनापासून, सामाजिक जीवनावरती आणि ती राष्ट्रीय स्तरावरती जिंकली पाहिजे. या देशाचा शत्रू जय भारत म्हणतो आणि जय भारताच्या विरोधातच काम करतो, हे आपण सगळ्यांनी शिकून घेतलं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलपासून सामाजिक स्तर ह्याच्यापर्यंत स्ट्रॅटेजीच्या बाबतीत मी आपल्याशी बोललो आहे. जागतिक स्पर्धेमध्ये पण आपल्याला टिकायचं आहे. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळे समदुःखी आहोत, समविचारी आहोत. फक्त आपण संघटित झालो नाही, आणि ती कमी भामचकसारख्या एका मातृसंघटनेनं, संस्थेनं, सोर्स ऑफ मुवमेंटनी भरून काढलेली आहे. आणि हाच आपला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. त्याच्या आधारे जरी आपण चाललो किंवा तिकडे दाखवलेलं बोट जरी पाहून काम करत राहिलो आपापल्या कामाच्या, आपापल्या प्रोफेशनच्या माध्यमातून, तर मला वाटतं आपण आपलं टार्गेट ठरलेल्या वेळेमध्ये, ठरलेल्या पाथनुसार किंवा स्ट्रॅटेजीनुसार पूर्ण करू. काही मुद्दे रिपीट होऊ देणार नाही. आणि एवढं म्हणून मी माझ्या मनोगताला म्हणा किंवा विषयाला इथं स्वल्पविराम देतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान.